Hello my dear students and welcome to the English class of 5th standard. This is NCERT Marigold book 5 and we are doing lesson number 2, Wonderful Waste. This is the second lesson of unit 1. तर मुलांना ह्याच्या आधीचं द आईस्क्रीम मॅन मी ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही प्लेलिस्ट जर 5th स्टँडर्डची NCERTची बघितली तर तुम्हाला हे लेसन्स मिळतील. ओके, आणि प्लीज फॉलो करा चॅनलला. तुम्ही नवीन असाल चॅनलसाठी कारण तुम्हाला पुढचे लेसन्स मिळतील. आणि प्लीज शेअर करा हा व्हिडिओ सगळ्यांसोबत. आणि प्लेलिस्ट ज्याच्यामध्ये सगळे लेसन्स आहेत NCERT 5th स्टँडर्डचे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, तर आता आपण सुरू करूया. द वंडरफुल वेस्ट. ओके, वेस्ट कॅन बी क्वाईट यूजफुल अँड फाइंड आउट फॉर युअर सेल्फ फ्रॉम दिस स्टोरी. तर जे आपण वेस्ट म्हणून टाकून देतो त्याचा कधीकधी खूप छान उपयोग पण होऊ शकतो असे या लेसनमध्ये त्याचा एक एक्झाम्पल दिलेला आहे, एक स्टोरी दिलेली आहे. त्याच्यावरून तुम्हाला कळेल की प्रत्येक वेस्ट ही बाहेर फेकून द्यायची नसते. काय काय वेस्ट असतात त्याचा खूप छान उपयोग पण होऊ शकतो. सो लेट्स स्टार्ट. वन्स द महाराजा ऑफ ट्रॅव्हनकोर ऑर्डर्ड अ ग्रँड डिनर इन हिज पॅलेस. तर एक महाराजा होते ट्रॅव्हनकोर या राज्याचे. तर त्यांनी त्यांच्या महालामध्ये पॅलेसमध्ये एक ग्रँड डिनर म्हणजे एक शाही मेजवानी ठेवली. ओके, रात्रीचं जेवण ज्याला आपण डिनर म्हणतो ते शाही मेजवानी त्यांनी आपल्या पॅलेसमध्ये आपल्या महालामध्ये अरेंज केली होती. ओके, ऑर्डर्ड म्हणजे त्यांनी व्यवस्था केली होती. आणि इन द आफ्टरनून बिफोर द डिनर द महाराजा एंटर्ड द किचन टू सर्वे द डिशेस दॅट हॅड बीन प्रिपेअर्ड फॉर द फीस्ट. तर जेवणाच्या आधी दुपारी त्यांनी एक फेरफटका किचनमध्ये मारला बघायला की काय काय जेवण रेडी आहे, काय काय बनलं आहे, जे गेस्ट येणार आहे त्यांच्यासाठी काय मेनू बनवला आहे, काय जेवण बनवलं आहे. तर सर्वे म्हणजे नजर टाकायला. ओके, बघायला आले होते. आणि विच डिशेस हॅड बीन प्रिपेअर्ड फॉर द फीस्ट म्हणजे मेजवानी. त्या डिनरसाठी काय काय बनवलं होतं ते बघायला ते आले होते. तर व्हॉट आर यू गोइंग टू डू विथ दोज व्हेजिटेबल स्क्रॅप्स. तर त्यांनी एका कोपऱ्यात बघितलं की भाज्या चिरून झाल्यावर जे भाज्यांचे देठ साली ओके ते असे एका कोपऱ्यात टाकलेले होते. तर राजाने विचारलं की ह्याचं काय करणार तुम्ही. तर हे व्हेजिटेबल स्क्रॅप्स आहेत त्याचं काय करणार. व्हॉट आर यू गोइंग टू डू विथ दोज व्हेजिटेबल स्क्रॅप्स म्हणजे वेस्ट. साली बटाट्याच्या साली किंवा भाज्यांचे देठ हे सगळं. तर तो कुक म्हणाला. सो महाराजा आस्क्ड द कुक पॉइंटिंग टू द बास्केट ऑफ स्क्रॅप्स नियर द कुक. ओके, त्या बास्केटमध्ये सगळे स्क्रॅप ठेवले होते त्याच्याकडे बघून महाराजांनी विचारलं. तेव्हा कुक काय रिप्लाय दिलं कुकनी. द कुक रिप्लायड दे आर वेस्ट अँड वी विल थ्रो देम अवे. तर तो कुक म्हणाला की हे सगळं वेस्ट आहे आणि आम्ही ते बाहेर फेकून देणार आहोत. वी आर गोइंग टू थ्रो इट अवे. तर तो राजा म्हणाला नो यू कॅनॉट वेस्ट ऑल दीज बिट्स अँड पीसेस ऑफ व्हेजिटेबल्स फाइंड अ वे टू यूज देम. तर महाराजांनी सांगितलं की हे तुम्ही वेस्ट नाही करू शकत. यू कॅनॉट वेस्ट ऑल दीज बिट्स अँड पीसेस ऑफ व्हेजिटेबल्स. हे बारीक बारीक भाज्यांचे तुकडे ते तुम्ही वेस्ट नाही करू शकत. ते यूज करायचा काहीतरी मार्ग काढा. फाइंड अ वे टू यूज देम. ओके, द महाराजा कमांडेड स्टर्नली अँड वॉक्ड अवे. कमांडेड म्हणजे त्यांनी आदेश केला. स्टर्नली म्हणजे ठणकावून सांगितलं, अगदी ठामपणे सांगितलं की ह्याचा काहीतरी उपयोग केला पाहिजे. आणि ते निघून गेले. ही वॉक्ड अवे म्हणजे ते निघून गेले. द कुक वॉज इन अ फिक्स म्हणजे त्यांना प्रश्न पडला, संभ्रमात पडले. त्याला वॉज इन अ फिक्स म्हणजे संभ्रमात पडले. द कुक वॉज इन अ फिक्स अँड केप्ट स्टेअरिंग ॲट द व्हेजिटेबल स्क्रॅप्स फॉर सम टाईम. आणि त्यांना प्रश्न पडला आणि ते एकटक त्या स्क्रॅप जे व्हेजिटेबल वेस्टची बास्केट होती त्याच्याकडे एकटक ते बघत राहिले. कोण ते कुक. आणि सडनली अचानक त्यांना एक आयडिया आली. अँड सडनली अन आयडिया फ्लॅश्ड अक्रॉस हिज माइंड. त्यांच्या डोक्यात एक आयडिया चमकली. फ्लॅश्ड अक्रॉस म्हणजे फ्लॅश म्हणजे चमकणं. एक आयडिया त्यांच्या डोक्यात आली. तर डोक्यात आयडिया आल्याबरोबर त्यांनी काय केलं. ही टूक ऑल द व्हेजिटेबल बिट्स वॉश दॅम अँड क्लीन दॅम वेल. त्यांनी काय केलं ते सगळ्या भाज्याचे तुकडे घेतले ते चांगले धुतले स्वच्छ. वॉश दॅम
अँड क्लीन दॅम वेल, आणि ते स्वच्छ करून टाकले. आणि देन ही कट दॅम इन टू लाँग स्ट्रिप्स, मग त्यांनी त्याचे असे लांबट स्ट्रिप्स कसे तुकडे केले. ओके, ही देन कट दॅम इन टू लाँग स्ट्रिप्स. ही पुट दॅम इन अ ह्यूज पॉट. ह्यूज पॉट म्हणजे मोठ्या भांड्यात, मोठ्या मडक्यात त्यांनी ते घातले. अँड प्लेस्ड इट ऑन द फायर टू कुक, आणि त्या चुलीवर ठेवले, फायरवर जे आग होती चुलीवर ठेवले टू कुक, शिजवण्यासाठी ते ठेवून दिलं. नेक्स्ट ही ग्राउंड सम फ्रेश कोकोनट. नंतर त्यांनी ताजं नारळाचं खोबरं, ताजं खोबरं वाटलं. फ्रेश कोकोनट, ग्रीन चिलीज आणि गार्लिक, लसूण, हिरव्या मिरच्या आणि ताजं खोबरं ह्याचं वाटण केलं, ते ग्राइंड केलं. आणि ही पेस्ट ॲडेड दिस पेस्ट अँड सम सॉल्ट टू द कुकिंग व्हेजिटेबल्स. आणि ते शिजत असलेल्या भाज्यांमध्ये हे मिश्रण टाकलं आणि त्याच्यामध्ये सम सॉल्ट म्हणजे थोडं मीठ पण टाकलं. ओके, ते ग्रीन चिलीज, नारळ, ओला नारळ आणि लसूण ह्याची पेस्ट घातली आणि मीठ घातलं आणि ते शिजायला ठेवलं, म्हणजे शिजत असलेल्या व्हेजिटेबल्समध्ये घातलं. अ टेम्पटिंग स्मेल, म्हणजे टेम्पटिंग म्हणजे एक तोंडाला पाणी सुटणारा वास. अ टेम्पटिंग स्मेल स्टार्टेड कमिंग फ्रॉम द पॉट. त्याचं जसं ते शिजत होतं, ते भाज्या शिजत होत्या, त्याच्यातनं छान वास येत होता आणि तो टेम्पटिंग होता, म्हणजे तोंडाला पाणी येत होतं, पाणी सुटत होतं. असं वाटत होतं की ते पदार्थ जो बनतो आहे तो खूप टेस्टी बनतो आहे. अँड नाव ही व्हिप्ड सम कर्ड. आता त्याने थोडंसं दही फेटून घेतलं आणि त्या करीमध्ये घातलं, त्या भाज्यांमध्ये घातलं. ॲडेड इट टू द करी, जे पातळचं मिश्रण झालं होतं भाज्यांचं त्याच्यामध्ये घातलं. अँड ही ऑल्सो पोर्ड अ फ्यू स्पूनफुल्स ऑफ कोकोनट ऑइल, आणि थोडं नारळाचं तेल पण त्याच्यात घातलं. अँड डेकोरेटेड द डिश विथ करी लिव्स. आणि नंतर ती डिश, ती भाजी जी झाली होती त्याचं डेकोरेशन त्यांनी कढीपत्ता घालून केलं. आणि त्याच्यानंतर काय आश्चर्य, लो अँड बिहोल्ड, म्हणजे चमत्कार झाला किंवा आश्चर्यचकित झालं. आनंदाने जेव्हा आश्चर्य होतं तेव्हा हा असं इंग्लिशमध्ये म्हणतात. लो अँड बिहोल्ड द न्यू डिश वॉज रेडी. नवीन पदार्थ अगदी रेडी झाला होता. द कुक सर्व दिस न्यू डिश टू द गेस्ट दॅट इव्हनिंग. तर त्या संध्याकाळी जेव्हा ते गेस्ट आले होते त्यांना ही डिश त्या आचार्याने, त्या कुकने सर्व केली. एव्हरी वन वॉज इगर टू नो द नेम ऑफ द न्यू डिश. ते सगळ्यांना ती डिश खूप आवडली आणि सगळ्यांना त्या डिशचं नाव काय आहे याची उत्सुकता होती. तर नाव विचारत होते सगळेजण, ह्या डिशचं नाव काय. तर त्या कुकला पटकन सुचत नव्हतं आणि त्याने खूप विचार केला. द कुक थॉट अँड थॉट. त्याने खूप विचार केला आणि त्यांना नंतर एक नाव सुचलं. देन अ नेम केम टू हिज माइंड. ही नेम्ड इट एव्हियल, अव्ह्यूल. ओके, त्यांनी नाव ठेवलं अव्ह्यूल. अव्ह्यूल बिकेम फेमस ऑल ओव्हर केरला. आता केरळमध्ये ही डिश खूप फेमस आहे आणि अँड इज नाव वन ऑफ द डिशेस इन अ ट्रेडिशनल केरला फीस्ट. आता केरळमध्ये कुठलाही समारंभ झाला, कुठलीही दावत झाली, कुठलाही जेवणाचा प्रोग्राम झाला, कार्यक्रम झाला, तर ही एक मेन डिश असते. ओके, इज नाव वन ऑफ द डिशेस इन ट्रेडिशनल केरला फीस्ट. अँड इमॅजिन इट ऑल केम फ्रॉम अ बास्केट ऑफ वेस्ट. आणि ही एवढी छान डिश ती कुठनं आली तर एका वेस्ट बास्केटमधनं, म्हणजे ज्या बास्केटमध्ये वेस्ट म्हणून भाज्या टाकल्या होत्या त्या भाज्यांमधून ही छानशी डिश बनली होती. सो स्टुडंट्स, तुम्हाला कळलं हे वंडरफुल वेस्ट हा छोटासा लेसन आहे. तर तुम्ही परत एकदा ऐका. खूप इझी लेसन आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ओके, आणि आता पुढचा लेसन घेऊन आय बी बॅक इन द नेक्स्ट व्हिडिओ. आणि प्लीज प्लेलिस्ट फॉलो करा आणि प्लेलिस्ट तुम्ही तुमच्या फ्रेंड्सनासुद्धा पाठवू शकता. ओके, टिल देन टेक केअर अँड बाय बाय.